अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग आज आपला विषय आहे, आज आहे बुधवार. आपल्याला बुधवार प्रदोष या दिवशी काय काय उपाय करायचे आहेत ते मी सांगणार आहे. आपल्याला बघा, ह्या उपायाने आपल्या जीवनामध्ये आर्थिक प्रगती होईल, घरामध्ये नकारात्मकता नष्ट होईल, घरामध्ये धन आलेलं धन स्थिर राहील, घरामध्ये जे धन येतं ते टिकून राहील. आपलं जे काही आरोग्याविषयी समस्या असेल, आपल्या काही आर्थिक परिस्थितीमध्ये काही समस्या असेल तर ह्या सगळ्या समस्यावर ह्या प्रदोष व्रत केल्याने आपली समस्या दूर होतात. भगवान प्रदोष व्रत हे भगवान शिवशंकराचं व्रत आहे, आपल्याला सगळ्याला माहीतच आहे. तर मंडळी, मी आज ह्या व्रताची जर तुम्ही करत असाल तर अतिउत्तम, पण तुम्ही व्रत करत नसाल तरीही तुम्हाला हे उपाय करायचे आहेत. ह्या उपायाने तुमच्या जीवनामध्ये खूप काही बदल घडणार आहे. हे उपाय आहे भगवान शंकराचं उपाय आहे आणि हे बुधवारी प्रदोषच्या दिवशीच आपल्याला करायचे आहेत. हे उपाय अति महत्त्वाचे उपाय आहेत, तुम्ही मिस करू नका. सगळ्यांनी हे उपाय आवर्जून करा आणि तुमच्या जीवनामध्ये जे काही दुःख संकट आहे त्याच्यातून तुम्ही 100% निघणार म्हणजे निघणार. बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये ब्रह्म, विष्णू, महेश असे 3 देवतांचं विशेष महत्त्व आहे. यात महेश म्हणजे भगवान शंकर, महादेवाचे प्रदोष व्रत तिथी समर्पित आहे. आपण जसे एकादशी भगवान विष्णूला समर्पित आहे, तसंच प्रदोष हे महादेवाला समर्पित आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत आपण पाळतो. त्यानुसार माघ महिन्यामध्ये दुसरे प्रदोष व्रत 21 फेब्रुवारी 2024 रोजी येणार आहे आणि हे प्रदोष व्रत बुद्ध प्रदोष व्रत देखील आपण म्हणतो. मान्यतेनुसार ह्या दिवशी व्रत काही उपाय करणे सुद्धा खूप प्रभावी मानले जाते, हे तुम्हाला माहितीच आहे. असे केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि सुख समृद्धी प्राप्त होते. चला तर मग ते प्रदोष व्रताच्या दिवशी कोणकोणते उपाय करायचे आहे त्यांच्याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. पंचांगानुसार पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रदोष व्रत 21 फेब्रुवारी रोजी करणार आहे, म्हणजे 21 फेब्रुवारीला प्रदोष व्रत आहे. पंचांगानुसार 21 फेब्रुवारी रोजी माघ शुक्ल त्रयोदशी तिथी सकाळी 11:28 मिनिटांनी सुरू होत आहे, तर 22 फेब्रुवारी शुक्ल पक्षी त्रयोदशी 1:21 समाप्त होत आहे. तर आपल्याला 21 फेब्रुवारी रोजीच प्रदोष काळ संध्याकाळी 6:26 ते रात्री 8:56 आपल्याला प्रदोष व्रत करण्यास वेळ आहे. आपल्याला ह्या दिवशी बघा, तुम्ही जर प्रदोष व्रत करत असाल, पूजा करत असाल तर तुम्ही वरील ह्या तिथीमध्ये तुम्ही करू शकता. समजा आता आपल्याला व्रत करत नाही, आपण प्रदोष व्रत करत नसाल तर प्रदोष तिथीच्या दिवशी आपल्याला हे उपाय करायचे आहेत. प्रदोष तिथी विविधता पूजा केल्याने महादेवासह हनुमान सुद्धा प्रसन्न होतात, हे तर आपल्याला माहितीच आहे. प्रदोष व्रताच्या दिवशी पूजा करताना ओम ऐं भ्रीं हनुमंतये नमः या मंत्राचा जप करावा किंवा श्रीरामदूताय नमः या मंत्राचा जप केल्याने आपल्याला आर्थिक समस्यापासून संरक्षण भेटतं आणि आर्थिक समस्या आपल्या दूर होतात. नवघरातील शुक्र हा प्रभावशील ग्रह आहे. कुंडलीमध्ये शुक्र दोष असल्याचं किंवा विवाहामध्ये अडथळे येत असल्यास शुक्र बलवान होत नाही, तर अशा वेळेस लग्न आपले अडथळे येत असतात. म्हणून बुद्ध प्रदोषच्या दिवशी आपल्याला पाण्यात मध आणि पांढरे तीळ टाकून महादेवाला अभिषेक केल्याने सुद्धा
अभिषेक करून दिवा लावून पूजा केल्याने आपला शुक्र ग्रह मजबूत होतो आणि आपल्याला लग्नामध्ये जे काही अडथळे येतात ते अडथळेपासून आपल्याला मुक्ती भेटते. आपली व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी आपल्याला 5 वेगळ्या रंगाच्या रांगोळी घेऊन जाऊन शिव समोर रांगोळी काढून आणि त्या रांगोळी गोल फुलांसारखी आकाराची रांगोळी काढून त्या रांगोळीमध्ये एक तुपाचा दिवा लावून हात जोडून विनंती करून महादेवाला नमस्कार करून आल्याने आपला व्यवसायसुद्धा वाढते. आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये गोडवा वाढवण्यासाठी आपल्या दह्यामध्ये मध मिसळून महादेवाला अर्पण केल्याने शंकराला दही आणि मध अर्पण केल्याने आपल्या पती पत्नीमध्ये समस्या दूर होतात आणि गोडवा निर्माण होतो. प्रदोष व्रताच्या दिवशी चांदीच्या पात्रात गंगाजल, दूध, तांदूळ आणि बत्ताशा टाकून सूर्यास्तानंतर चंद्राला अर्घ्य दिल्याने सुद्धा आपल्याला आपली प्रगती होते. आणि ह्या दिवशी दूध आणि तांदळाची खीर बनवून गरीब लोकांना दान केल्याने सुद्धा आपल्या जीवनात सुख शांती नांदते. आणि तसेच आपल्या जीवनामध्ये खूप काही घरामध्ये नकारात्मकता आहे, दारिद्र्य आहे, घरामध्ये आपल्याला खूप घरामध्ये भांडणे होतात, सारखे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूप काही आपलं भांडणं होत असेल तर प्रत्येक प्रदोषच्या दिवशी आपल्याला कापूर घ्यायचा आहे. कापरामध्ये आपल्याला 5 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि 5 लवंगा घ्यायच्या आहेत. हे प्रदोषच्या दिवशी उपाय आपल्याला करायचे आहेत. आणि भगवान शंकराला हे कापूर अतिप्रिय आहे. आपण बघा आरती करत असताना आपण कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारगम भुजगेंद्रहारम सदां वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. आपण कर्पूर आरती भगवंताला करत असतो. भगवंताला कर्पूर हे खूप प्रिय आहे. म्हणून आपण प्रदोषच्या दिवशी 5 कपूर आणि 5 लवंगा घ्यायचे आहेत आणि एका पंक्तीमध्ये घेऊन ते भगवंताला समोर लावून आरती करून घ्यायची आहे. त्या कापरानं आरती करायची आहे. भगवंताला आरती कापूर परस आवडत आहे आणि माता लक्ष्मीला लवंगा म्हणजे अतिप्रिय आहे. तर आपल्याला घरामध्ये धन प्राप्ती होण्यासाठी आणि तसेच ह्या जे लवंग आणि कापरांचे जे काही त्यांच्यामध्ये एवढे गुण हे आहेत की घरामध्ये नकारात्मकता शक्ती नष्ट करण्याचे त्यांच्यात गुणतत्व आहेत. म्हणून आपण भगवंताला ती आरती दाखवायची आहे, आरती करायची आहे भगवान शंकराची आणि आपल्या प्रत्येक घराच्या कानाकोपऱ्यामध्ये असं पूर्ण कोपऱ्यामध्ये ती आरती दाखवायची आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मकता आहे, जी काही वाईट शक्ती आहे, ती वाईट शक्ती निघून जाईल. आपल्या घरामध्ये सुख शांती आनंद राहील. तर हे आपल्याला प्रदोषच्या दिवशी करायचं आहे, हे संध्याकाळी. तर आज बुधवार प्रदोष आहे, तर संध्याकाळी 6:06 वाजून चालू होत आहे आणि 8:56 प्रदोष आहे. या वेळेमध्ये आपण करू शकता. पूर्ण घरभर दाखवून ते पंथी आणून आपण देवासमोर ठेवायची आहे. धन्यवाद.